अँड म्युनिसिपॅलिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2024चा हा रणसंग्राम तुम्ही पाहताय। स्पर्धा 4 तारीखला सुरू झाली आणि प्रत्येक दिवशी रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळाले। वेगवेगळे रेकॉर्ड्स देखील या स्पर्धेच्या माध्यमातून झाले। कधी फलंदाज तर कधी गोलंदाज तर कधी क्षेत्ररक्षकांनी कारनामा केला आणि त्यांच्या जोरावरती त्यांच्या संघाने आतापर्यंत सामने जिंकलेत। 3 संघ या मालिकेमध्ये जीवित राहिलेत, उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेत। आज असेल 4था संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये, मात्र त्यासाठीची महत्त्वाची लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करणार आहोत। रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये। स्ट्रायकिंग इनला फलंदाज तयार होईल मोहिद्दीन, त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकिंग इनला गौरंग धुरी आणि व्यक्तिगत कोट्यातलं पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज साहिल तयार। साहिल पोस्ट ऑफिस एंडकडनं पहिला बॉल, 4थ्या दिवसामधील पहिला चेंडू, अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकातील पहिला वैला चेंडू। पहिल्या वैला षटकातला तुमच्या समोर साहिलच्या माध्यमातून त्याच्या समोर आहे फलंदाज। और पिच बॉल, पहिलाच धमाका। अटॅक इज द बेस्ट डिफेन्स। आक्रमक झालाय पहिल्या चेंडूवरती, समोर टाकला आणि जसा आला तसा मागे पाठवलाय। लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय 4 धावांसाठी। चौकाराने खातं ओपन केलंय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर मोहिद्दीनने। खूप चांगली दमदार सुरुवात त्याच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय। ज्यावेळेला सुरुवात चांगली होते त्यावेळेला शेवट नक्की चांगला होतो। मात्र या मॅचमध्ये जसे जसे आपण पुढे जाऊ, याही वेळेला चांगला चेंडू बॅटवरती घेतलाय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय। मिड ऑफला एकही धाव मिळाला नाहीये। प्रचंड वेगात चेंडू गेला, कारण फटक्यामध्ये थोडीशी ताकद होती। बॅटिंग क्रिकेट टीम रजा 11 म्हापसा क्रिकेट टीम एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये आला नाहीये। चला लगेच गोलंदाज तयार। पोस्ट ऑफिस एंडकडून पहिला चेंडू सीमा पार, दुसरा डॉट। यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला हा फटका। एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये शर्यत रंगली आणि अखेरच्या क्षणी ही शर्यत चेंडूने जिंकली। चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय। आलाय दुसरा चौकार मोहिद्दीनच्या बॅटमधून। टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 8 वरती। बिनबाद 8। अप्रतिम फटकेबाजी मोहिद्दीनच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय। अकूट टप्प्याचा बॉल अपील केले, उत्साह खूप जास्त आहे। त्या तुलनेत जर पाहिलं तर आत्मविश्वास खूप कमी। पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे आणि पंचांनी कळवलंय की फलंदाज सेफ आहे। 1 चौकार 1 डॉट, 1 चौकार 1 डॉट। या चेंडूवरती काय होईल ते पाहावं लागेल। फ्लिक करायचं आहे, रिस्ट ऑफ द फ्लिकचा फटका मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवायचं आहे, टर्न करायचं आहे। मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तितकासा झाला नाहीये। दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट आलाय। चौकार येणं अपेक्षित होतं, कारण या मॅचचा आपण जर सुरुवात पाहिली तर चौकाराने झाली, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्यावरती चौकार, 4था चेंडू डॉट। त्यामुळे 5वा चेंडूही डॉट टाकण्यात गोलंदाज सफल ठरलाय। बॅटची कडा, चेंडू चाललाय गल्लीच्या दरम्यान। 1च धाव इथे ॲड होईल। एकेरी धाव्याने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 9 धावा। षटक क्रमांक 1चा स्पेल इथे संपलाय। गोलंदाजी मार्कमध्ये असणारे गोलंदाज साहिलच्या माध्यमातून, ज्याने पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळलंय। डावाचं पहिलं सत्र तुमच्या समोर आम्ही सादर करतो आणि डावाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस बिनबाद 9 असा धावफलक। नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर रजा 11 म्हापसा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा नशिबाचा कौल जिंकल्यानंतर ॲटोटेक पंजिम क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करत असताना नवीन गोलंदाज व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये मोहितची वर्णी स्कूल एंडकडनं तो गोलंदाजीची आपल्या सुरुवात करेल। क्षेत्ररक्षणाची पाबंदी अजूनही आहे, बंधन आहे आणि हे पॉवर प्लेचं बंधन, या बंधनाचा फायदा बॅटिंग करणाऱ्या रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमला घ्यावं लागेल। पहिल्या षटकात ठीकठाक धावसंख्या आहे, सावध सुरुवात आहे, कोणताही धोका पत्करायचा नाहीये। 9 धावा बिनबाद अशी सावध आश्वासक सुरुवात रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमची। या षटकात थोडंसं आक्रमक व्हावं लागेल, कारण या षटकात धावा येणं अपेक्षित आहे। अनिवार्य पॉवर प्लेचं हे दुसरं षटक। या षटकानंतर जी फिल्डिंग आहे ती थोडीशी विखुरली जाईल।
क्षेत्ररक्षण पांघरलं जाईल. गोलंदाज तयार आहे. और पिच बॉल त्यावरती केले हल्ला. मिड विकेटच्या दरम्यान एक टप्पा चेंडूने घेतला. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. डिझेल बॉईज चौकार. पहिल्या षटकाची ही सुरुवात अशीच केली होती स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर मोहिदीनने. दुसऱ्याही षटकाची सुरुवात त्याने चौकार ठोकून केली आहे. 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे बिन बाद 13 वरती. ना कुछ 13 है बल्कि ना कुछ मेरा है. 13 धावा टीमची धावसंख्या. रजा 11 म्हापसागर की टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 चौकार आतापर्यंत ठोकलेत मोहिदीनने. त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकरचा बॅटर देखील आपण पाहतोय गौरांग. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला. खराब फेकी झाले. बॅकअप खूप दूर आहे आणि याचा फायदा क्षेत्ररक्षक देखील बॅकअप देखील फंबल झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडवरून नकार कळवलाय. एक चांगला निर्णय. धोका पत्करायचा नाहीये कारण धावा आलेत. 15 धावा फलकावरती लागलेत. 1 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. बिनबाद 15 हा धावफलक. रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमचा. गोलंदाज तयार. रोहितचा चांगला चेंडू ऑफ साइड ऑफ द पीच केलं. यावेळी बैठक थोडासा खाली वाकून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर ड्राईव्ह करायचं होतं स्ट्रायकिंगच्या बॅटर मोहिदीनला. मात्र तो फटका त्याच्या बॅटवरती तितकासा आला नाहीये. टायमिंग थोडंसं कमी साधलं गेलं. शॉट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव ॲड होईल. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 16. रिव्हर्सचा प्रयत्न थोडासा आताताईपणा करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत आहेत. बॅट आडवी करण्याचा एक धोकादायक निर्णय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर गौरांगने घेतलाय. त्याला अजून खातं ओपन करायचं बाकी आहे. गौरांग तयार. थोडासा संघर्ष करत असताना मैदानामध्ये याही वेळेला प्रचंड वेगात चेंडू आहे. तेज तरार आहे. डोळ्यांची पापणी लवते चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. कानमंत्र देण्याची आवश्यकता आहे. थोडासा स्वतःवरती प्रेशर क्रिएट करत असताना स्ट्राईक रोटेट करण्याची गरज होती कारण नॉन स्ट्रायकिंग यांचा बॅटर मोहिदून 3 चौकारांनी नटलेली खेळी साकारतोय. त्याला स्ट्राईकवरती आणण्याची आवश्यकता होती. मात्र ही जबाबदारी गौरांगने घेतली आहे. आता पण त्याने 3 चेंडू डॉट घेतले. टीमची धावसंख्या थांबली आहे 16. रिव्हर्सचा प्रयत्न याही वेळेला कौतुक करावं लागेल. अनिवार्य पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कंजूशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहिलंय. या षटकात त्याने खर्च केलेत अवघ्या 5 धावा. 7 धावा या षटकात त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकात आल्या 9 धावा. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16. 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये रजा 11 म्हापसा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना बिनबाद 16. थोडीशी सावध सुरुवात. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपलाय. त्यामुळे क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलं गेलंय. शंकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आश्वेश यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. पांघरलं गेलंय आणि त्यामुळेच आता मात्र थोडीशी धावसंख्येला रोधक लावला जाईल का की मोठे फटके येतील. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेला मोहिदूनचा. 3 प्रयत्न आतापर्यंत 3 अटेम्प्ट केले होते बॅटर गौरांगने. त्या प्रयत्नात त्याला अपयश आलं. मात्र ते काम यावेळेला मोहिदून करत असताना आपण पाहतोय. 2 धावांची लहर मैदानामध्ये. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 18. 2 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. बिनबाद 18 अशी सावध सुरुवात. थोडीशी कासवाच्या गतीने धीम्या गतीने चाललेला धावफलक. गोलंदाज तयार. पोस्ट ऑफिस एंड कडून लेग स्टिकवरचा चेंडू ऑन साईडला खेळला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सीमारक्षक आहे. जोपर्यंत चेंडूची फेकी करेल. एकेरी धावेंचा बहुमूल्य कालावधी आहे. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 19 वरती. षटक क्रमांक 3चं हे मध्यांतर तुम्ही पाहतोय. साहिल व्यक्तिगत कोट्यातल्या दुसऱ्या आणि टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाज साहिलला पाहतोय. स्ट्रायकिंग इनला गौरांग तयार. टप्प्याचा बॉल. चेंडू बराच काळ हवेत आहे. इथे हुक करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये. चेंडू बराच काळ हवेत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्जन स्थळी पडला. 1च धाव ॲड होईल. संत गतीने चाललेली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. गाडीला एक्सेलेट करण्याची गरज. थोडासा स्पीड वाढवावा लागेल बॅटिंग क्रिकेट टीमला.
चांगली गोलंदाजी आहे, कौतुक करावं लागेल. कोणतंही स्वातंत्र्य दिलं जात नाहीये. टिंब चेंडू. साहिल आणि रोहित हे दोन्ही गोलंदाज आता मात्र किमियागार गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. धावसंख्येला रोधक लावलंय, ब्रेक लावलंय, धावसंख्या एकाएकी रोखली आहे. और पिच बॉल बॉटम एंडचा केलाय वापर. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, काऊ क्षेत्रामध्ये चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि हा आलाय अप्रतिम झेल. पहिला धक्का फलंदाज मोहिदीनला जावं लागेल टीमच्या डगआउट मध्ये. पहिल्या गड्याच्या रूपाने टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 1 बाद 20 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. यानंतरची लढत ओव्हरऑल ऑफ साखळी क्रिकेट टीम आणि 0022 म्हापसा क्रिकेट टीमच्या दरम्यानची लढत होईल. दोन्ही टीम्सना विनंती आहे कृपया आपण रिपोर्टिंग करायची आहे, आल्याची नोंद करा आणि यानंतरचा लगेचच सामना आपण तुमचा खेळवणार आहोत. साईराजची वर्णी आहे. साईराज मैदानामध्ये दाखल झालाय. साईराजला खातं ओपन करायचं बाकी आहे. पहिली सफलता मिळवली आहे गोलंदाज साहिलने. व्यक्तिगत दुसऱ्या षटकात टीमच्या माध्यमातून हे आहे तिसरं षटक. चांगला चेंडू इथे टॅप केलाय. पहिल्या प्रयत्नामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न हाना करत अंतिम क्षणी धाव घेण्याचा निर्णय झाला. बॅकअप खूप दूर आहे, मात्र जो स्ट्रायकिंग एंडला जाणारा फलंदाज होता तो थोडासा वेगात पुढे गेला, त्यामुळे दुसरी धाव निघू शकली नाही. षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 1 बाद 21 असा धावफलक रझा 11 म्हापसा क्रिकेट टीमचा. मोहिदूनच्या मोबदल्यामध्ये प्रति षटकात 7 धावांची सरासरी इथे राखली आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. षटक क्रमांक 4 मध्ये स्वप्नील गोलंदाजीसाठी तयार होईल. स्कूल एंडकडून तो गोलंदाजीला सुरुवात करेल. 21 धावा 1 बाद 21 प्रति षटकात 7ची सरासरी. ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजीला पोषक आहे, त्यामुळे कमीत कमी 65 ते 70 धावा तरी बनवाव्या लागतील. 60+ धावसंख्या असली तरच फायटिंग टोटल म्हणता येईल. मात्र ती विनिंग टोटल होईल की नाही हे सांगणं मात्र अवघड असेल. व्हाईट बॉलचं सिग्नल, बहुधा पहिली अवांतर धाव या इनिंगमध्ये आपण पाहतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला आपण चांदा ते बांधा अशा पद्धतीचं ओळखतो, असा खराब चेंडू प्रतिस्पर्धी टीमला 1 धाव बॉलच्या स्वरूपामध्ये बहाल केली गेली. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. और पिच बॉल स्विंग अँड मिस. चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली, वातावरण टाईट केलं, मोहामध्ये टाकण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग इंगच्या बॅटरला. मोठा फटका टोलवायचा मनोमन इरादा इथे चकलाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मागे आलाय. टिंब चेंडू आहे, डॉट बॉल. शानदार क्रिकेट स्पर्धा डिझेल बॉईज अंजुनाच्या अथक परिश्रमातील त्यांच्या आयोजन कमिटीच्या सहकार्यातनं होऊ घातलेला हा रणसंग्राम याही वेळेला दिली आहे फ्लाईट, केलंय वातावरण टाईट. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू त्याने डॉट घेतले. साईराज खराब फलंदाजी करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि तितकीच दर्जेदार गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून सुमार कामगिरी करतोय गोलंदाज साईराज. फ्रंट फुटवरती गेलाय. विकेट सरेंडर करावी लागणार आहे. दबाव आहे. चेंडू बॅटवरती येत नाहीयेत. विकेट टाकल्या वाचून कोणताही पर्याय नाहीये आणि तेच काम इथे फलंदाज साईराजने केलंय. 4 चेंडूंचा त्याने सामना केला. केवळ 1 धाव त्याच्या खात्यावरती आहे. समोरून कडवट गोलंदाजी झाली आहे. भेदक मारा आहे, तिखट मारा आहे आणि या तिखट माऱ्यासमोर पुरता नामोहरण झाला साईराज. विकेट गमवावी लागली आहे. चांगले यष्टिरक्षण करत असताना आपण यष्टिरक्षकाला देखील पाहिलंय. यष्टीचीच झालाय साईराज. दुसरा धक्का
फलंदाजी करणाऱ्या रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आता मात्र फलकावरती आहे केवळ 22. रुसलेला धावफलक, मंदावलेला खालावलेला धावफलक आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांची अति आवश्यकता रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमला. समोरून कडवट गोलंदाजी ॲथलेटिक पंजिम क्रिकेट टीमची. चांगला बॉल, लेग ब्रेक गोलंदाजी आहे आणि बोटांच्या जादूने अक्षरशः फलंदाजांना नाचवतोय हा गोलंदाज स्वप्नील. करिश्माई गोलंदाजी, जादुई गोलंदाजी आहे. काही समजत नाहीये स्ट्रायकिंगच्या बॅटरला चेंडू पडतायत आणि ऑफस्टिकच्या बाहेर निघतायत. चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय स्वप्नीलची. स्वप्नील तया, बॅटर तया. फुल टॉस बॉल. यावेळेला खराब चेंडू आहे आणि त्या खराब चेंडूचा योग्य समाचार स्ट्रायकिंग यांच्या बॅटरने घेतलाय. बऱ्याच कालावधीनंतर का होईना एक दमदार षटकार त्याने ठोकलाय. वनव्यामध्ये गारव्यासारखा आलेला हा षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 28 धावांवरती. याही वेळेला चांगला चेंडू गोलंदाज स्वप्नीलचा आपण पाहिला. एकमेव खराब अपवादात्मक चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रायकिंग यांच्या बॅटर समशेदने आपलं खातं खोललं. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 28 वरती. षटक क्रमांक 4चा खेळ थांबलाय. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमचा पहिल्या सत्रामध्ये धावफलक आहे 28. 2 आत्तापर्यंत गडी बाद झाले. त्यामध्ये 19 धावांचं योगदान दिलं होतं मोहिदीनने आणि व्यक्तिगत 1 धावाचं योगदान साईराजने दिलं. 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत. त्यानंतरचे फलंदाज जर आपण पाहतो सोमेशने खातं ओपन केले षटकाराने. त्याच्या साथीला आहे गौरांग जो सलामीला आलाय. ऑन साईडला खेळण्याचा इथे प्रयत्न. यष्टीरक्षक स्वतः चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेग 1च धाव ॲड होईल. 4 षटक 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मागे पडलाय. 6 षटकांची ही निर्धारित मर्यादित लढत. रजा 11 म्हापसा क्रिकेट टीम बॅकफुटवरती सरकली आहे. गरज आहे ती धावांची. और पिच बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय तो आपण पाहतोय काऊ क्षेत्राच्या दरम्यान. विकेटचं पतन होईल. 3रा धक्का रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमला. 3 बाद 29 धावा फलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. यानंतरचा सामना ओव्हरलॉक साखळी बनाम 0-0-22 म्हापसा क्रिकेट टीमच्या दरम्यानचा पुढचा सामना आम्ही तुमच्या समोर लगेचच कव्हर करू. नवीन फलंदाज समशेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय समशेरला. समशेर तयार. ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडूला पिच केले. चांगली गोलंदाजी आहे अर्जुन नामक गोलंदाजाची. पोस्ट ऑफिस एंड कडून तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत. 1 धाव खर्च केली आहे. 1 विकेट मिळवलाय. और पिच बॉल यावेळेला ताकद दिली आहे. एलिव्हेशन आहे, लंबाई आहे आणि त्याही पलीकडे दुरी पाहायला मिळाली आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी. गरज होती या फटक्याची. आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा फटका खूप उपयुक्त ठरणार आहे. फलंदाज आहे ज्याने षटकार ठोकलाय समशेरने. दमखम इथे दाखवलाय. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 35 धावा. आकुट डब्याचा बॉल. क्रिकेट मधलं पुन्हा एकदा सौंदर्य इथे दाखवलंय. कव्हर ड्राईव्हचा एक शानदार फटका समशेरच्या बॅट मधून निघालाय. क्रिकेटमध्ये स्टेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह हे दुर्मिळ आणि नेत्रदिव्यक फटके मानले जातात.
जे क्रिकेट मधलं सौंदर्य पेश करतात आणि तोच फटका इथे दाखवलाय. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 39 धावा. वा वा जबरदस्त फटका. गिरकी घेतली आहे. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या बाहेर. लाजवाब फटका. वेळाने का होईना जबरदस्त फलंदाजी होते. समशेदच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 45 धावा. लेट झालं तरी चालेल मात्र लेटेस्ट झालं पाहिजे असं काम मैदानाच्या आतमध्ये समशेद करत असताना आपण पाहतोय. दमदार त्याने खेळ दाखवलाय. आघाडीची फलंदाजी कोलमडली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मधल्या फळीमध्ये षटकार चौकारांची बोली भाषा 5व्या षटकात हल्ला केला गेलाय. एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना रजा 11 म्हापसा क्रिकेट टीम 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या आहे 45. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 6व्या षटकाला सुरुवात होईल. 6वं शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमय गोलंदाजीसाठी तयार होईल स्कूल एंड कडून. अमयचा पहिला बॉल. शेवटचं षटक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. फुलटॉस बॉल बॅटवरती घेतलाय आणि इथे चांगला फटका आहे. पूरे 6 रन मिलेंगे. जबरदस्त फटका. थोडासा खाली वाकला. बॉलला येऊ दिलं. बॅट वरती घेतला. मिडल ऑफ द बॅट. चेंडू बरोबर स्वीट स्पॉटला स्पर्श झाला. मिड विकेट बॉलच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांसाठी धावसंख्या पुढे सरकली आहे. 51 धावा. ऑफसाइड ऑफ टर्म पिच केला चेंडू. टप्प्यानंतर अजून बाहेर निघालाय. पंचांनी बाजू फैलावलेत. हा कळवलाय की अवांतर चेंडू आहे. 52 धावांवरती धावसंख्या पुढे सरकते आहे रजा 11 म्हापसा क्रिकेट टीमची. यावेळेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला प्रयत्न इथे यष्टिरक्षकाचा आपण पाहतोय. जेल टिपण्याची संधी होती का हे देखील पाहावं लागेल आणि तोच प्रयत्न यष्टिरक्षकाने केला होता. बहुधा बॅटची कडा नक्कीच. चांगला बॉल. फ्लाईट दिलाय. चेंडूला थोडंसं आतमध्ये आणलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटर समशेरचा. मात्र हा प्रयत्न असफल ठरला. या चेंडूवरती उत्तर नाहीये स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरकडे. चेंडू निर्धाव गणला गेलाय. धावसंख्या मात्र थांबली आहे. 53 धावांवरती चांगला बॉल. शेवटचं षटक. सटीक लाईन मध्ये गोलंदाजी करत असताना लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. अमेय हा गोलंदाज आहे. 54 धावा. शेवटचं षटक. एखादा मोठा फटका अपेक्षित रजा 11 म्हापसा क्रिकेट टीम साठी. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती डीप मध्ये तैनात. पहिली धाव तर वेगात. दुसरीचा प्रयत्न इथे. वा फेक इतर जबरदस्त झाली होती. सीमारेषेवरून मात्र यष्टिरक्षकाने चूक केली आहे. धावबाद करण्याची नामी संधी ते दवडली आहे. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या कमी वेळेसाठी संधी येते. त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं आणि ते इथे मात्र चूक घडली आहे. चुका प्रत्येकाकडनं होतात. ऐसा कौन है जिसमें कमी नहीं. आसमां के पास भी तो जमीन नहीं. गोलंदाज तयार. लेग स्टिंगवरचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव प्रचंड वेगात. दुसरी धाव घेण्यासाठी थोडासा क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि बघता बघता झटपट वेगाने चित्त्याच्या वेगाने 2 धावांची लहर पाहायला मिळते. षटक क्रमांक 6. अर्थातच पहिल्या डावाचा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. रजा 11 म्हापसा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना 58 धावांची टोटल फलकावरती झळकवतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावांचं लक्ष्य ॲटोटेक पंजिम क्रिकेट टीमच्या समोर. जवळपास प्रति षटकात 10 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील ॲटोटेक पंजिम क्रिकेट टीमला. 4थ्या दिवसामधला हा पहिला सामना तुमच्या समोर आम्ही कव्हर करतो आहोत. रजा 11 म्हापसा बनाम ॲटोटेक पंजिम. कोण जिंकेल ही पहिली लढत. 58 धावा फलकावरती आहेत. 59 धावांचं लक्ष्य आहे. 58 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. 59चं लक्ष्य आहे. 36 चेंडू 59 धावा विजयासाठी बनवायचे आहेत ॲटोटेक पंजिम क्रिकेट टीमला. मात्र नेमकं काय घडेल. 59 धावांचं दिलेलं लक्ष्य ॲटोटेक पंजिम क्रिकेट टीम पूर्ण करेल की दुसऱ्या बाजूला रजा 11 म्हापसा क्रिकेट टीम 59 धावांचा बचाव करेल. कोण जिंकेल ही पहिली लढत. प्राथमिक फेरीचा पहिला सामना कोणत्या टीमच्या नावावरती लिहिला जाईल.
कॉम बॉक्समध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक अशोकजी नाईक सरांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल, धन्यवाद श्याम कलंगुटकर. 59 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. आज म्युनिसिपैलिटी टीम इस प्रतियोगिता में हिस्सा ले रही है. आज चौथे दिन के सुबह के सत्र में दोस्तों आप सभी का स्वागत. और रजा 11 मापसा और अल्ट्राटेक पणजी के बीच में चलता हुआ ये मुकाबला. आने वाला मैच होगा ओवरलॉक साखड़ी वर्सेस टीम बड़गी 0022 मापसा. इन दो टीमों के बीच में जो अगला मैच होगा. लेकिन उससे पहले देखते हैं किस तरह से ये मुकाबला दोनों के बीच का समाप्त होता है मैदान पर. 3 टीम पहुंच चुके हैं सेमीफाइनल में. श्री भूमिका 11 कांडका, मैच फिक्सिंग कारापुर और उसी के साथ कल शाम में मदनंत क्रिकेटर्स सावीबेरे. ये 3 टीम जो प्रवेश कर चुकी है. फिलहाल देखना होगा पहले बल्लेबाजी की. टॉस जीता सामने अल्ट्राटेक पणजी क्रिकेट टीम ने और फील्डिंग करने का फैसला. 6 ओवर का टोटल खेल, 58 स्कोर और 59 का टारगेट है मैच को जीतने के लिए. ओपनिंग जोड़ी मैदान पर आ रही है साहिल वाइंगणकर और साहिल के साथ नरेन. ये जोड़ी मैदान पर. साहिल वाइंगणकर स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर एंड पर नरेन. और पावर प्ले का पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सामने दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर. 59 का टारगेट है. शुरू का 2 ओवर पावर प्ले का खेल. आज चौथा दिन डीजल बॉय आयोजित ये पंचायत और म्युनिसिपैलिटी टीम जो प्रतियोगिता में हिस्सा लेती हुई. एक बहुत ही बेहतरीन आयोजन. अच्छा विकेट है. और मोहिद्दीन बॉलिंग मार्ग पर पहले ओवर की पहली गेंद लेकर सामने से अपने बॉलिंग मार्ग पर मोहिद्दीन और सामने साहिल वाइंगणकर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए. पहली गेंद इस बार ड्राइव किया बॉलर के पास से लॉन्ग अप पर फील्डर. और जब तक डीप लॉन्ग अप बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ अल्ट्राटेक पणजी क्रिकेट टीम ने अपने रनों का खाता शुरू किया. साहिल और नरेन लेफ्ट हैंडर राइट हैंडर, ये कॉम्बिनेशन मैदान पर जो ओपनिंग जोड़ी का. और इसीलिए लेफ्ट हैंडर के लिए जो फील्डिंग में मैदान पर परिवर्तन दिखाई देता हुआ रजा 11 मापसा क्रिकेट टीम की ओर से. बहुत अच्छे 2 टीम आमने सामने. शायद जिस तरह से बल्लेबाजी रही और एक 10-15 रन होने चाहिए थे स्कोर में. एक 75 के आसपास का टोटल होना चाहिए था. थोड़ी कमी जरूर रनों में दिखाई दे रही. लेकिन अच्छी गेंदबाजी अगर आपने की, अच्छी फील्डिंग की तो ये मैच भी बिल्कुल एक अच्छा मैच होगा. ड्राइव कैच बार ऑफ साइड पर कवर पर फील्डर. एक लोअर फुल टॉस गेंद और कवर पर गेंद फील्ड होती हुई एक बार फिर से वापस अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर मोहिद्दीन और सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज नरेन. स्कोर बोर्ड पर टोटल 1 रन बिना किसी नुकसान से. इस बार बड़ा शॉट पॉली पर लेकर लॉन्ग ऑन बाउंड्री पर. क्या मौका बनेगा कैच का? जी नहीं. डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद निकली 6 रन के लिए. नरेन ने अपना खाता खोला और टीम को आगे बढ़ाया. इस सिंगल के साथ 7 रन पर पहुंचा टोटल स्कोर बिना किसी नुकसान से. एक अच्छी शुरुआत. 59 का टारगेट है. आने वाला मैच जो हो रहा है टीम बड़गी 0022 मापसा और ओवरलॉक साखड़ी. शॉर्ट ऑफ लेन गेंद, अच्छी गेंद बैकफुट पर कट करना चाहते थे लेकिन मैं कहूंगा बल्ले का भीतरी किनारा नहीं लिया, नहीं तो विकेट कीपर के लिए मौका बन सकता था.
डॉट गेंद के साथ अपने बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से अगली गेंद लेकर मिड विकेट, एक बाउंड्री लाइन पर पाइनात और एक डीप लॉन्गर, ये दो फील्डर है बाहर। ऑन साइड पर बड़ा शॉट खेलना चाहते थे, एक अच्छी गेंद, फिर से तेज गेंद और गेंद जाके पैड पे टकराई, शरीर पे टकराई, फील्ड होती हुई विकेट कीपर आतर और वापस एक बार फिर से मोहिउद्दीन अपने बॉलिंग मार्ग पर बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। एक बड़ा शॉट जरूर लगा लेकिन काफी तेज रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे हैं। युवा खिलाड़ी है, एक बड़ी प्रतियोगिता में हिस्सा ले रहे हैं और अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ड्राइव किया कारपेट के साथ, इस बार कवर पर दो फील्डर गेंद के पीछे, देखना होगा रोकते हैं या नहीं, और गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 4 रन के लिए। नरेन के बल्ले से दूसरा बड़ा शॉट, पहला ओवर और 11 रन टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद। 59 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। चलिए दोनों टीम कैप्टन टॉस के लिए आइए प्लीज। ओवरलॉक साकड़ी और टीम बडगी 0022 मापसा क्रिकेट टीम कैप्टन कैप्टन जल्द से जल्द टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। इस मैच के बाद आप दोनों के बीच का मैच होगा, तो चलिए दोनों टीम कैप्टन टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। पावर प्ले का पहला ओवर और एक यानी दूसरा ओवर पावर प्ले का, और देखना होगा कौन आते हैं गेंदबाजी करने के लिए। स्कोर बोर्ड पर टोटल 11 रन बिना किसी नुकसान से। बॉलिंग में परिवर्तन, साहिल आ चुके गेंदबाजी करने के लिए और सामने साहिल टू साहिल, एक साहिल वाइंगणकर और ये दूसरे साहिल। साहिल गावस, बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री पर साहिल के बल्ले से और गेंद निकली सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। 17 विदाउट लॉस, 17 पर आगे बढ़ा टोटल स्कोर। साहिल गावस गेंदबाजी कर रहे सामने साहिल वाइंगणकर, और एक बड़ा शॉट बल्लेबाजी में दोनों बल्लेबाजों ने एक एक अब तक बड़ा शॉट लगाया है और स्कोर टोटल हो चुका है 17 रनों पर। एक पहला मन बनाया था कुछ अलग शॉट खेलने के लिए, ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा और एक सिंगल अतिरिक्त बन गया स्कोर के खाते में। सर दिनेश नाइक और उन्हीं के साथ सदगिरी नाइक की अंपायरों की जोड़ गोली, बहुत ही शानदार स्कोरिंग कर रहे विष्णु नार्वेकर हमारे साथ, और साहिल अपने बॉलिंग मार्ग पर। छोटे गेंद शॉर्ट आर्म पोल, गेंद हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन फील्डर को बिल्कुल मौका नहीं था और देखा जा रहा है अंपायर का इशारा हो चुका, ये 4 या 6 या और नो बॉल के लिए, बिल्कुल ओवर स्टेप के लिए ये अंपायर का कॉल हो चुका है। देखना होगा कि ये बिल्कुल जो पैर सही दौड़ते हुए या ओवर स्टेप हो गए, ये बिल्कुल देखा जा रहा है। और हमारे तीसरे अंपायर सर वामन मयकर वो भी जुड़ चुके हैं, जो AB25 लाइव प्रसारण इस टूर्नामेंट के साथ वो जुड़ चुके हैं सर वामन मयकर। तो अंपायर का इशारा नो बॉल का, नो बॉल और सिक्सर, तो टोटल मिले 7 रन स्कोर के खाते में। और आने वाली गेंद के लिए इशारा हो रहा है अंपायर सदगिरी नाइक का, फ्री हिट का, तो और एक मौका बड़े शॉट के लिए, फ्री हिट की गेंद। ओ ये गेंद फुल टॉस गेंद, डीप स्क्वायर लेग पर और एक बड़ा शॉट, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर और अंपायर का फिर से एक बार इशारा हो चुका है, ये फुल टॉस है या बीमर गेंद है। अंपायर का इशारा हो चुका है, ये फुल टॉस है या बीमर, देखा जा रहा है मैदान पर। नो बॉल का इशारा अंपायर का। तो एक तो आपके पास बहुत रन कम बन चुके हैं, 60 का टारगेट, 59 का टारगेट है, तो इस तरह से ये महंगे रन बन सकते हैं। एक बार फिर से अंपायर का इशारा जो आने वाली गेंद के लिए फ्री हिट का, नो बॉल के साथ फ्री हिट की गेंद। पुलर लेन की गेंद, अच्छी गेंद, फ्री हिट की गेंद। अब साहिल बिल्कुल सही लाइन पर आते हुए
स्कोर रुका हुआ 32 पर। एक दो विकेट बहुत जल्द लेने पड़ेंगे इस मैच में वापसी करने के लिए रजा 11 मापसा क्रिकेट टीम को। नहीं तो और अगर 10-15 रन बन गए तो मैच आसान हो जाएगा ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम को। कारपेट के साथ ऑन साइड पर मिड विकेट पर फील्डर पहला रन बड़ी तेजी के साथ, लेकिन सामने साहिल बिल्कुल आराम के साथ। मालूम है उतना टारगेट बड़ा नहीं है मैच में। एक सिंगल के साथ 33 रन पर टोटल आगे बढ़ा स्कोर। और सामने नरेंद्र अपने स्ट्राइक पर जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामना करते हुए साहिल गावस की गेंदबाजी का। एक दो विकेट बहुत जल्द लेने पड़ेंगे इस मैच में रजा 11 मापसा क्रिकेट टीम को। अच्छा शॉट, कवर पर, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री पर एक सुंदर कवर ड्राइव। गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। बहुत ही लाजवाब शॉट, 4 रन मिल गए स्कोर में। आइए दोनों टीम कैप्टन जल्द से जल्द टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। ओवरलॉक साकड़ी और टीम बडगी 0022 मापसा क्रिकेट टीम। अगला मैच हो रहा है दोस्तों, जल्द से जल्द टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। और 4 रन मिले स्कोर में। नरेन के बल्ले से एक शानदार कवर ड्राइव, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। आगे निकलकर बड़े शॉट के लिए निकले थे, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में। थोड़ा सा ओवर लंबा हो रहा है साहिल गावस का, क्योंकि 2 नो बॉल थे इस ओवर में। तो ये ओवर 8 गेंदों का लगभग हो रहा है मैदान पर। देखना होगा फिलहाल क्या करते हैं। राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर में अगली गेंद लेकर। बैकफुट पर कट किया इस बार, ऑफसाइड पर, कवर पॉइंट बाउंड्री पर, फील्डर गेंद के पीछे, आउटफील्ड तेज और गेंद निकली 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। अच्छी दौड़ लगाई थी फील्डर ने कवर पॉइंट बाउंड्री पर, लेकिन गेंद को रोक नहीं पाए और मिले 4 रन। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ, साहिल का ओवर महंगा साबित हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 41, 41 रन बिना किसी नुकसान से। आने वाले 24 गेंदों का खेल बाकी है और 24 गेंदों में 18 रन अभी भी मैच को जीतने के लिए ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम को। एक बार फिर से कॉल कर रहे, आइए जल्द से जल्द टॉस के लिए दोनों कैप्टन संपर्क कीजिए। ओवरलॉक साखड़ी और टीम बडगी 0022 मापसा क्रिकेट टीम। 24 गेंदे 18 रन। मैच थोड़ा सा आसान हो चुका है मैदान पर, लेकिन क्रिकेट है दोस्तों। बिल्कुल शाम के दौर में आपने देखा होगा 18 गेंदे और 24 रन, लेकिन क्या मैच हुआ कहां पर। चंदन नाइक का 1 ओवर 3 रन, 3 विकेट चले गए उस ओवर में, 1 रनआउट के साथ, और वहीं पर मैच ने मोड़ लिया। बॉलिंग में परिवर्तन, साईराज आ चुके हैं और सामने साहिल वांगणकर। ओ ये गेंद अल्टी पल्टी, इस बार गेंद चली गई थर्ड मैन सीमा रेखा से। नो बॉल का इशारा, सिक्सर 6 रन के लिए और 7 रन मिलते हुए स्कोर के खाते में। और अंपायर इशारा कर रहे आने वाली गेंद के लिए जो फ्री हिट का। तो टोटल कम है 59 का और आप 3 नो बॉल फेंक चुके हैं, तो मैं कहूंगा कहीं ना कहीं ये महंगा आपके लिए हो रहा है। स्कोर आगे बढ़ा 48, फ्री हिट की गेंद। बड़ा शॉट, मिड विकेट बाउंड्री पर, फ्री हिट की गेंद पर, और गेंद निकली सीमा रेखा से बाहर। 50 रन से आगे निकलती हुई ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम। एक तरफी मुकाबला मैदान पर चलता हुआ दोनों के बीच में, 59 का टारगेट और खराब गेंदबाजी, और टोटल आगे बढ़ा 54। मैच को जीतने के लिए चाहिए 5 रन। क्या एक बड़े शॉट के साथ साहिल वांगणकर इस मैच को समाप्त कर देंगे? अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया। सिलीबिड़ा पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, स्कोर पहुंचा टोटल 54 पर बिना किसी नुकसान से। 5 रन चाहिए सिर्फ मैच को जीतने के लिए। मिड विकेट पर फील्डर है मौजूद, एक सिंगल बनेगा। स्कोर में 55 पर पहुंचा टोटल स्कोर 55 विदाउट लॉस। खेल जारी है तीसरे ओवर का। लास्ट कॉल दोनों टीमों के लिए। टॉप कैप्टन अगले मैच के टॉस के लिए दोनों टीम कैप्टन लास्ट कॉल। टीम बडगी 0022 मापसा और ओवरलॉक साकड़ी लास्ट कॉल आपके लिए।
फाइन लेग पर फील्डर, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 1 रन मिला, 1 रन के साथ स्कोर पहुंचा 56, 3 रन चाहिए। कौन खेलेगा विनिंग शॉट, साहिल या सामने नॉन स्ट्राइकर इन पर नरेन? अल्टी पल्टी की कोशिश और बोल्ड हुए उस गेंद पर। तो पहली सफलता मिली आखिरकार, देरी से मिली थोड़ी से, और जल्दी सफलता अगर मिलती पहले दूसरे ओवर में तो ये मैच में मजा हो सकता था, लेकिन सफलता बड़ी देरी से मिली रजा 11 मापसा क्रिकेट टीम को। 56, 1 विकेट पर, और नए बल्लेबाज आते हुए मैदान पर प्रीतेश, जो सामना करेंगे साहिराज की गेंदबाजी का। बल्लेबाजी की 58 रन बनाए, लेकिन बल्लेबाजी अच्छी नहीं रही। एक 75 के 80 के आसपास टोटल होना चाहिए था रजा 11 मापसा क्रिकेट टीम का इस विकेट पर। अगर 80-75 बनते तो एक बेहतरीन मैच बन सकता था, और उसी के साथ 3 नो बॉल किए, वो महंगे बने। आते आते एक बड़ा आगाज, लॉन्ग ऑन बाउंड्री पर सिक्सर, मैच को समाप्त कर दिया प्रीतेश ने इस शॉट के साथ। तो मेरे ख्याल से मैच की अगर मैं बात करूंगा, रन नहीं बने, 85-90 का टोटल होना चाहिए था, और 3 नो बॉल, मैच हाथों से चला गया। लेकिन आने वाले टूर्नामेंट के लिए रजा 11 मापसा आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं, और चलते अगले मैच के साथ। ओवरलॉक साखड़ी और टीम बडगी 0022 मापसा, और मैन ऑफ द मैच इस मैच के साहिल वाइंगणकर, 1 विकेट और 33 रन। तो साहिल वाइंगणकर आइए मैन ऑफ द मैच इस मैच के। और दूसरा मुकाबला शुरू होने जा रहा है, और कमेंट बॉक्स में जुड़ जाते आवाज के साथ माइक्रोफोन पर श्याम कलंगुटकर के साथ। आइए श्याम, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में।